एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. पप्पा पप्पा मला कॉफी द्या ना प्लीज. कॉफी? कसं राधा, अबीर असं म्हणाला की फार कॉफी पिऊ नये, इट्स नॉट हेल्दी, आणि रात्री तर अजिबातच पिऊ नये. कारण सांगितली त्यांनी मला त्याची, आणि मला पटली बरं कधी. अच्छा, आता आपल्या घरी कॉफी कधी करायची किंवा कधी करायची नाही हे सुद्धा तो रानडे ठरवणार आहे का? नाही तसं नाही. नाही काय पप्पा, की कॉफी प्यायची वेळ, त्याची काय थिअरी, कारण हे मलाही कळतं, पण कसं आहे की काही गोष्टी वाईट आहेत हे माहिती असून सुद्धा आपण त्या करतो कारण आपल्याला बरं वाटतं. ऑफिस मधनं मी दमून येते, आल्यावर फ्रेश व्हायला कॉफी प्यावंसं वाटतं आणि मला बरं वाटतं म्हणून मी ती पिते. जसं आनंद लुटल्यावर तुम्हाला बरं वाटतं ना तसं. एक्झॅक्टली तो हेच म्हणाला. आता तो म्हणाला की एक कप कॉफी पिण्यापेक्षा एक पेग घ्यावा, इट्स मोर हेल्दी. अबीर म्हणाला असं. तुम्हाला कॉफी करायचा कंटाळा आला असेल तसं सांगा, मी करून घेते. नाही तसं नाही, मी करतो कॉफी, मी करतो. राधा 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 ऐक ना, ऐक. मला सुद्धा ना आता रायफल शूटिंग शिकावंच वाटायला लागलाय. अबीर बरोबर गेलो तो आज फायरिंग रेंजवर, काय मजा आला म्हणून सांगू तुला. वा, तो म्हणाला मला की रायफल शूटिंग शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं, कोणीही शिकू शकतो. तो शिकवणार आहे मला. पप्पा तुम्ही काहीतरी खूळ घेऊ नका डोक्यात. मी इमॅजिनच करू शकत नाही तुम्ही रायफल धरली हातात. स्वभाव नाही आहे तुमचा तो. कोणी सांगितलं तुला? तुला माहित नाही, लहानपणी मी लगोरी चॅम्पियन होतो. मी बॉल मारला आणि लगोरी फुटली नाही असं होत नसं कधी. सॉलिड नेम आहे माझा. पप्पा लगोरी खेळणं आणि रायफल चालवणं म्हणजे सेम आहे का? हे बघ, नेम डोक्यात असतो. अच्छा, हे काय त्या रानडेने सांगितलं वाटतं तुम्हाला? हो, अबीरच म्हणाला नेम डोक्यात असतो. तुमच्या हातात काय आहे, रायफल आहे का लगोरीचा बॉल आहे, त्याच्यावर काही अवलंबून नसतं. फायरिंग रेंजवर तुला सांगतोय, अशी बंदुकीतनं गोळी सुटली आणि समोर टार्गेटवर बुल्स आय मध्ये लागली की काय काय वाटतं ना, अमेझिंग. तो ना शरीरातलं सगळं फ्रस्ट्रेशन आहे ना ते असं निघून जातं. तुम्हाला कसलं फ्रस्ट्रेशन आहे? काय फ्रस्ट्रेशन कसलं आहे तुम्हाला? आहे मलाही फ्रस्ट्रेशन आहे. हो, म्हणजे बघ ना, कधी कधी अजूनही मी केलेला पदार्थ बिघडतो. हे माझी सायकल चोरीला गेली, ती अजूनही तुझ्या धाकामुळे मला नवी विकत घेता आलेली नाही. माझा धाक राहिलाय कुठे पप्पा? माझा धाक आणि असते कुठे मुळात मी इथे धाक दाखवायला? आलेस ना आता परत. जाणार आहे काही दिवसांनी. कधी कधी उगवणार आहे तो दिवस परत जायचा? तुम्हाला काय बोरिंग व्हायला लागलंय का माझं इथे असं राहणं पप्पा? हा, झालेस थोडीशी बोर. हो, रिअली? अरे मस्करी केली. तुम्ही काळजी करू नका पप्पा, मी फार दिवस राहणार नाहीये इथे. गंमत केली. इट्स ओके. मी आणतो कॉफी करू. नाही, मला कॉफी नकोय. अरे मला खरंच नकोय, मला काहीच नकोय. मी आणतोय कॉफी करून. मला नकोय. पप्पांना भेटायला आलोय. आणि काय? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.